नमस्कार मित्रांनो, आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, जे काही आपले मित्र पोलीस भरती करत आहेत त्यांनी एकाच घटकामध्ये जर का एकापेक्षा जास्त फॉर्म भरले असतील तर त्यांना या भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे। परंतु त्यांना एक संधी दिलेली आहे। त्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने एक टेक्स्ट मेसेज आलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर हमीपत्र भरून तुमच्या अर्जामध्ये तात्काळ दुरुस्ती करून घ्या, अन्यथा तुम्हाला या भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येईल। जर ज्या मुलांना अशा पद्धतीचा या ठिकाणी टेक्स्ट मेसेज आलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी ते चेक करायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना टेक्स्ट मेसेज आलेला नसेल तरी त्या मुलांनीही मोबाईल चेक करून अशा पद्धतीचा कोणता मेसेज आला आहे का ते बघायचं आहे आणि आपल्या अर्ज प्रक्रियेमध्ये दुरुस्ती करून घ्यायची आहे। हे फक्त ठाणे ग्रामीणसाठी आहे, परंतु प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस भरतीमध्ये किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाणार आहे आणि अर्जामध्ये दुरुस्ती करून तुम्ही जो अर्ज बाद करायचा आहे तो हमीपत्रामध्ये दाखल करून या ठिकाणी त्या पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी जाऊन ते तुम्हाला दुरुस्त करायचं आहे, अन्यथा तुम्ही या भरती प्रक्रियेमधून बाद व्हाल। तर या ठिकाणी मेसेजमध्ये काय म्हणलेलं आहे बघा की आपण सन 2022-23 या शिपाई भरतीसाठी एकापेक्षा जास्त घटकात ऑनलाईन आवेदन अर्ज केलेले आहेत। बघा, ऑनलाईन आवेदन अर्ज केलेले आहेत। पुढे काय म्हणलेलं आहे, पोलीस भरती जाहिरातीमध्ये फक्त एकाच पदासाठी एकच अर्ज करण्याची तरतूद आहे। हे विद्यार्थ्यांना माहीत होतं या ठिकाणी एकाच पदासाठी एकच अर्ज करायचा आहे, तरीसुद्धा काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी डबल फॉर्म भरलेले आहेत। परंतु आता त्याने काय म्हणलेलं आहे, त्यामुळे आपण विविध घटकात केलेल्या अर्जांपैकी एकाच पदाकरता कोणत्याही एका घटकाचा आवेदन अर्ज पोलीस भरतीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजे तुम्ही एकाच घटकामध्ये एकच अर्ज भरायचा आहे। जर एका घटकामध्ये जर तुम्ही 2 अर्ज भरलेले असतील तर त्याच्यामधला एक अर्ज तुम्हाला या ठिकाणी हमीपत्राच्या माध्यमातून रद्द करायचा आहे। जो रद्द करायचा आहे तो अर्ज क्रमांक या ठिकाणी हमीपत्रामध्ये दाखल करायचा आहे आणि हमीपत्रामध्ये अजून काही माहिती दिलेली आहे ती ॲड करून या ठिकाणी जर तुम्ही हमीपत्र दिले तर तुमचा तो अर्ज बाद करून या ठिकाणी जो ऑथेंटिक अर्ज आहे तोच या ठिकाणी काय केला जाईल, ग्राह्य धरला जाईल आणि त्यामुळे तुम्हाला भरती देता येईल। परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने कोणतेही हमीपत्र दाखल नाही केले तर तुम्हाला या भरती प्रक्रियेमधून बाद केले जाईल। आता पुढे काय म्हणलेलं आहे बघा, त्यामुळे कोणत्याही एका घटकाची निवड करून त्याप्रमाणे हमीपत्र भरून देण्यासाठी वित्त हॉल पोलीस मुख्यालय ठाणे ग्रामीण पोलीस आयुक्त कार्यालय ठाणे शहरचे शेजारी ठाणे पश्चिम येथे शुक्रवार दिनांक बघा 10/5/2024 रोजी सकाळी 10 वाजता हजर राहावे, अशा पद्धतीने काय केलेलं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे। 10/5/2024 बघा सांगितलेलं आहे यायला आणि सोबत येताना काय सांगितलेलं आहे बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे की सोबत येताना या ठिकाणी काय म्हणलेलं आहे बघा, आवेदन अर्जाची व आधार कार्डाची छायांकित प्रत तसेच मूळ आधार कार्ड न चुकता आणायचं आहे। म्हणजे मूळ आधार कार्ड आणि त्याची झेरॉक्ससुद्धा आणायची आहे आणि त्याच पद्धतीनं तुम्ही जो काही अर्ज भरलेला आहे तो अर्जसुद्धा या ठिकाणी काय करायचा आहे, आणायचा आहे। तर अशा पद्धतीने हा मेसेज ज्या विद्यार्थ्यांना आलेला आहे त्यांनी या ठिकाणी तात्काळ दुरुस्ती करा, हमीपत्र भरा आणि ते हमीपत्र या ठिकाणी सादर करा तरच तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीचा पेपर देता येणार आहे, अन्यथा तुम्ही या भरती प्रक्रियेमधून पूर्णपणे बाद व्हाल आणि तुम्हाला या वर्षीच्या भरतीमध्ये कोणताही पेपर देता येणार नाही। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।